श्री स्वामी समर्थ। जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असणार की आम्ही होतो अक्कलकोटला। वटवृक्ष मंदिराचं आपलं दर्शन झालं। अक्कलकोटवरनं परतताना जो अनुभव आला तो तुमच्यासोबत शेअर केला। त्याच्यानंतर आम्ही गेलो गुरु मंदिर। गुरु मंदिर म्हणजे बळप्पा महाराजांचं मठ। स्वामी पादुका तिथे आहेत। गुरु शिष्य परंपरा तिथे चालली होती आणि त्या मठात मी म्हणजे अक्कलकोटला म्हणायचं मी गेल्या वर्षी म्हणजे 2022ला दिवाळीच्या वेळेला मी अक्कलकोटला गेले होते। आणि जेव्हा मी या मठात गेले तेव्हापासून माझी खूप इच्छा होती की मला या मठात काहीतरी दान करायचंय, अन्नदान करायचंय। अन्नदान आपल्याला माहितीच आहे, अन्नदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं। त्यामुळे खूप इच्छा होती की अन्नदान करायचंय, कसं करायचं, काय करायचं तेव्हा काही माहित नव्हतं। पण एक होतं की आपल्या शेतातलं जे काही आपलं पीक असेल त्यातलं थोडंफार जरी आपल्याला देता आलं तरी खूप मोठं भाग्याचं असेल ते। तेव्हा मी माझ्या नवऱ्याला सांगितलेलं की आपण इथे अन्नदान करूया। आपल्या शेतातलं जे काही धान्य असेल काही असो आपल्याला थोडंफार जरी देता आलं ना तरी खूप छान होईल ते। तर आम्ही विचार केला की तांदूळ घेऊन जायचे आणि 20-25 किलोच्या आसपास काहीतरी तांदूळ आम्ही नेण्याचा ट्राय केलं। विचार हा होता की आपण इथून जाणार बाय ट्रेन। एक्सप्रेस पकडायची म्हटलं की आपल्याला कल्याणला जावं लागतं, कल्याण, ठाणे किंवा दादर। सो आमची ट्रेन होती कल्याणवरून आणि त्याच्यात प्रश्न असा होता की 20-25 किलो तांदळाचं वजन, त्यात 2 बॅगा आणि परत लहान मुलं, हे सगळं घेऊन अक्कलकोटला कसं जायचं। तर मी आणि माझ्या नवऱ्याने विचार केला की आपण हे सगळं स्वामींवर सोपवूया। आपली मनापासून इच्छा आहे ना की आपल्याला अन्नदान करायचंय, तर स्वामी बघून घेतील कसं काय ते। आपण जाऊया, इच्छा आहे ना आपण पूर्ण करूया। सो आम्ही गेलो आणि तिथे पण एक सीन असा झाला की ट्रेन 4 आणि 5 नंबर प्लॅटफॉर्म आहे कल्याणला आणि तिथे लावलं होतं की 4 किंवा 5ला येईल। आमची ट्रेन येण्याच्या आधी सोलापूर एक ट्रेन होती, ती गेली, ती लागलेली 4 नंबरला। तर आम्हाला वाटलं की आता ही याच्यानंतर आपली अक्कलकोटला जाणारी ट्रेन असणार। तर आम्ही 4 नंबर प्लॅटफॉर्मला इथे त्या जो बर्थ नंबर दिलेला तिथे आम्ही उभे राहिलो। त्याच्यानंतर आम्ही वाट बघतोय। अचानक माझ्या नवऱ्याची नजर गेली प्लॅटफॉर्म नंबर 5ला, म्हणजे आमच्या बॅक साईडला जिथे प्लॅटफॉर्म नंबर 5 होता। आणि तिथे बघितलं की तिथे ट्रेन येते आणि नंतर त्याने इंडिकेटर बघितलं। त्याच्यानंतर कळलं अरे ही तीच ट्रेन आहे ज्या ट्रेनने आपल्याला जायचंय। आम्ही फटाफट बॅगा उचलल्या। त्याने ते 25 किलोच्या तांदळाची ती गोणी माझ्या नवऱ्याने उचलली आणि आम्ही जे धावलो ट्रेन पकडायला। स्वामींकडे हीच प्रार्थना होती की बाबा आम्हाला ही ट्रेन मिळू दे। ट्रेन सुटली की मग आमचे सगळे वांदे होतील। सो कशी आम्ही धावलो, ट्रेन पकडली तेव्हा जीवात जीव आला आणि मग आम्ही अक्कलकोटला पोहोचलो सकाळी। वटवृक्ष मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो गुरु मंदिर, आपलं बळप्पा महाराजांचं मठ। वटवृक्ष मंदिरापासून हार्डली 5 मिनिटावर वॉकेबल डिस्टन्स आहे बळप्पा महाराजांचं मठ। तर आम्ही तिथे गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि आमची जी इच्छा पूर्ण करायची होती ती आम्ही पूर्ण केली। आमच्या ऐवजी आम्ही असं बोलू की स्वामींनी ती इच्छा पूर्ण करून घेतली आमच्याकडून। कारण का 20-25 किलोचं गोणी घेऊन धावपळ करणं खूप कठीण आहे, पण स्वामींनी ती शक्ती दिली। त्यामुळे खूप छान वाटलं। जी 1-1.5 वर्ष आधीची जो इच्छा होती ती स्वामींनी पूर्ण करून घेतली। त्यामुळे खूप छान वाटलं। चला आपण बळप्पा महाराजांचं मठ बघूया। त्या मठाबद्दल थोडीशी माहिती मी सांगितली आहे, ती माहिती तुम्ही ऐका। खूप सुंदर मठ आहे, खूप सुंदर महाप्रसाद मिळतो तिथे। त्यामुळे नक्की आवर्जून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जसे मी तुम्हाला आदल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही अक्कलकोटला आलो होतो लास्ट वीकला। वटवृक्ष मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो गुरु मंदिर म्हणजे बळप्पा महाराजांचं मठ। या मठाबद्दल सांगायचं झालं की आपल्याला माहितीच आहे स्वामींच्या अनेक भक्तांमधील विशेष 2 भक्त म्हणजे एक चोळप्पा महाराज तर दुसरे बळप्पा महाराज। स्वामींचा अवतार कार्याचा काळ समाप्त होण्याची वेळ आली होती तेव्हा त्यांनी बळप्पा महाराजांना जवळ बोलावून सांगितले होते, माझा अंतिम समय जवळ आलाय तेव्हा मी तुला माझा उत्तराधिकारी नेमणार असून सांगून स्वामींनी आपल्या जवळची रुद्राक्षमाळ, दंड, छाटी व चिन्मय पादुका त्यांना दिल्या। स्वामींनी त्यांना आज्ञा केली की एक स्वतंत्र बळप्पा मठ गुरु मंदिर बांधून त्यात अन्नदान कर व या मठात गुरुसेवा अखंड चालू राहू दे। स्वामींच्या आज्ञेने बळप्पा महाराजांनी येथे एक मोठा मठ बांधला, तो म्हणजे बळप्पा महाराज मठ।
या मठास गुरु मंदिर किंवा चिन्मय पादुका मंदिर असेही बोलतात. तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू इथे दिसणारच आहेत. स्वामींनंतर पुढे या गादीवर बळप्पा महाराज आले. त्यानंतर श्री गंगाधर महाराज व नंतर गजानन महाराज गादीवर आले. जवळजवळ 120 वर्षाच्या वर झाले असतील या मठाला. हा मठ म्हणजे एक भव्य वाडाच असून भव्य प्रवेशद्वार, वर नगारखाना आहे. दारावर गणपती तर खाली कीर्तिमुख कोरले आहे. सभामंडप गाभार भव्य असून आतमध्ये बळप्पा महाराज व गंगाधर महाराज यांच्या समाधी आहेत. या मठात खूपच प्रसन्न वातावरण असल्याने स्वामींबद्दल भक्तांमध्ये प्रेम निर्माण होते. अक्कलकोटमधील या गुरुमंदिरात अवश्य दर्शनाला जा. तसंच मी आधी म्हणाले होते की इथे तुम्ही पाहू शकता स्वामी समर्थ महाराजांचा इथे मूळ फोटो जेव्हा कोटक कंपनीने एकदा काढला होता तो हा मूळ फोटो आहे जो इथे लावलेला आहे. ह्या पादुका आहेत स्वामींच्या, जिथे दर्शन घेऊन खूप छान वाटतं. खूप मोठा भव्य वाडा टाईप वाटतं हे. खूप सुंदर दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं आमचं. या मठातही आपल्याला महाप्रसादाचा लाभ घेता येतो. दुपारी आणि रात्री दोन्ही वेळेला इथे महाप्रसाद दिला जातो. भक्त येथे खूप पोट भरून महाप्रसादाचा आनंद लुटत असतात. आणि जेवण तुम्ही म्हणाल तर एक नंबर लागतं जेवण. खूप सुंदर असतं चव त्याला. आणि जी माझी आधीपासूनची इच्छा होती की मला अन्नदान इथे करायचं आहे, त्यामुळे तीही इच्छा माझी पूर्ण झाली. आमच्या इच्छाशक्तीनुसार आम्ही थोडंफार अन्नदान करू शकलो यावेळेला. मठाच्या आतल्या साईडला म्हणजे तुम्ही आतमध्ये जर अजून जाल तर तिथे गोठा आहे गाईंचा. इथे ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही, मी शब्द आता विसरली, पण गौऱ्या या इथे थापून अशा वाळ्यात सुटलेल्या आहेत. इथे पाहू शकता तुम्ही गायी आहेत इथे 3-4. आणि तो परिसरही खूप सुंदर, एवढं शांत वाटतं तिथे बसून. तुम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर इथे 10 मिनटं शांत बसलात, खूप खूप छान वाटतं. तुम्ही बघू शकता खूप मोठा परिसर आतमध्ये. खूप सुंदर वाडा, खूप सुंदर मठ बांधलं आहे बाळप्पा महाराजांनी. इथेच एक राम मंदिर म्हणून आहे. इथे भक्तजण पाया पडतात, शांत बसतात 10 मिनटं. खरंच खूप शांतता आहे. तुम्ही नक्की या आणि इथे दर्शन घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.